नमस्कार मैत्रिणींनो, पहा इथं आपण काजू बदाम आणि तीळ पांढरे सफेद ते जे आपण इथं पेस्ट बनवणार आहोत, हे सर्व आपण थोडंसं बारीक करून घेतलेलं होतं आणि छान शिजवून घेतलेलं आहे, जेणेकरून पटकन शिजून आपली पेस्ट करण्यासाठी शिजवून घेतले. तर इथं पहा आपण कच्चा कांदा, आलं, लसूण, टोमॅटो सर्व पेस्ट करून घेतलेली आहे, हिरवी मिरची आणि इथं भरपूर सारं तेल घेतलेलं आहे, जिऱ्याची आपण फोडणी दिलेली आहे. त्याच्यामध्ये हे सर्व मसाले घालायचे आणि छान परतण्यासाठी झाकून ठेवायचे, कारण तेलातून मसाले ज्यावेळेस परततात त्यावेळेस असं उडतात, ते बाहेर चटके बसतात. तर हे पहा आपली काजू बदामची पेस्ट तयार झालेली आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये मगज बी पण घेऊ शकता आणि ह्याच्यामुळं जे आपली भाजी ग्रेव्हीची आहे ती एकदम छान होते. तर पहा आपण आज ग्रेव्हीची रेसिपी पाहणार आहोत, आपण कशी स्टोअर करून ठेवायची आणि आपल्याला पटकन कामाला येईन ह्याच्यासाठी आपला सिक्रेट मसाला पण तयार होणार आहे. तर इथं काळा मसाला घेतलेला आहे, तरीचं तिखट, लाल तिखट, धना पावडर, हळद हे सर्व आपण घेतलेलं आहे. तर आपला मसाला परतत आला का त्याच्यामध्ये हे आपण घालायचं आणि छान तेल सुटेपर्यंत मसाले परतून घ्यायचे आपल्याला. त्याच्यामध्ये आपला मसाला छान परतला का त्याच्यामध्ये तुमच्याकडे जर कोकोनट पावडर असेल तर ती तुम्ही 2-3 चमचे ॲड करू शकता, नाही केली तरी काही नाही, पण घातली तर त्याची टेस्ट आणखीन छान येते. तर आपल्याला पहा इथं कोकोनट पावडर घालून छान हलवून घ्यायचं. मसाला छान परतला का मग आपण काढून घ्यायचा. तर पहा इथे आपण मसाला काढून घेतोय. मी तुम्हाला हे जे रेसिपी पण दाखवणार आहे की रेसिपी कशी बनवायची ह्या. तर इथं आपण पत्ताकोबी बनवत आहोत, साधा सोपा. इथं मी ह्याच्यामध्ये आलं, लसूण, खोबऱ्याचं खीस, हिरवी मिरची, कोथिंबीर असं घालून सुका मसाला करून घेतलेला आहे, जेणेकरून आपला पत्ताकोबी खूप छान लागतो खायला, टेस्ट. इथं धने, मोहरी, हळद तेलामध्ये घातली. हळद तेलात घातली का तर भाजीला रंग छान येतो, त्याच्यामुळे हळद आपण कधी पण तेलामध्येच घालायची. तर छान इथं पहा आता आपला पत्ताकोबी वगैरे घालायचा आणि छान परतून घ्यायचा. असा पत्ताकोबी जर आपण केला तर मुलांना डब्यांना पण देता येतो आणि जास्त तिखट पण नसतो. तर लहान मुलांना आपण टिफिनला देऊ शकतो. वरून चवीनुसार मीठ घालायचं. पण इथं हे आपलं मेसचा पत्ताकोबी बनवते, त्याच्यामुळे इथं आपल्याला बाकीचे तिखट पण घालायचे आहेत. तर मी इथं काळा मसाला, लाल चटणी, धना पावडर घालून घेतलेली आहे आणि वाफेवर आपल्याला हा पत्ताकोबी शिजून घ्यायचा. तर इथं पहा आपण जी रेसिपी बनवणार आहोत त्याच्यासाठी दही घेतलेले आणि हा आपला सिक्रेट मसाला आहे. हा मसाला मी तुम्हाला शेअर नाही करणार आहे कोणता आहे तो. तर पहा हे आपलं, कारण हॉटेलचा मसाला आहे आणि इथं आपण तेल घेतलेले, जिरे घातलेले फोडणीसाठी आणि पहा इथं आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ती पेस्ट घातली. मी इथं 2 चमचे पेस्ट घेतलेली आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये 3 प्लेट भाजी बनवायची आहे. आपल्याला भाजीची ऑर्डर आहे, तर आपण इथं तो मसाला दहीमध्ये घालून छान फेटून घेतला आणि आपण हे जो मसाला परतवला होता त्याच्यामध्ये हे दही घालून फेटायचं. ज्यावेळेला आपण ते फेटतो त्यावेळेला गॅस बारीक करायचा, नाहीतर मग दही जे आहे ते दही जर फुटलं तर मग असं ते दही एकीकडं आणि मसाला एकीकडं असं वेगळं होतं. आणि जी आपण ही पेस्ट बनवली होती ती 2 चमचे मी इथं पेस्ट घातली, त्याच्यामुळे आपली जी भाजी आहे ग्रेव्हीची ती एकदम छान होते. तर इथं पाहू शकता आपली ग्रेव्हीची भाजी आणि तुम्हाला जसं लागेल तसं ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर आता मला इथं 2 प्रकारची भाजी बनवायची आहे. मी इथं आता शेवभाजीची ऑर्डर होती, तर मग अगोदर शेवभाजी बनवून घेतली. ग्रेव्ही आपल्याला अजून थोडीशी घट्ट बनवायची आहे. ही पहा आपली शेवभाजी जी आहे ती कस्टमरला देऊन टाकणार आहोत आणि ही पत्ताकोबी जी आहे ती आपण मेससाठी
थाळीला बनवलेली आहे सुकी भाजी. तर ही आता आपली राहिलेली ग्रेव्हीची भाजी. ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चणा भाजीची ऑर्डर आहे, काबुली चणा. तर आपल्याला तो द्यायचा आहे, त्याच्यामुळे ही आपण एकखटे 3 प्लेट अशी बनवली होती. आता अगोदर शेवभाजी दिली, ह्याच्यात थोडेसे चणा मसाले ॲड केले आणि आपण चणा मसाल्याची भाजी बनवली आहे. तर पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुम्ही पण हॉटेल ताईसाहेबला एक वेळेस नक्की भेट द्या. श्री स्वामी समर्थ.